हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश ई-डे ग्रेड 2 पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 8 द मंकी चीफ अँड द डीमनचा आज आपण प्रॅक्टिस झोन 1 पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1, अरेंज द सेंटेन्सेस इन द ऑर्डर इन विच दे अपियर इन द स्टोरी. जसं की जे ना स्टोरी आहे त्या जी घटना जशी घडली त्या क्रमाने ती लावा असं सांगितलेलं आहे. तर डायरेक्टली मी आन्सरच वाचते. B1 ही फर्स्ट येईल. अ ग्रुप ऑफ मंकीज सॉ अ बिग लेक. माकडांचे जो ग्रुप होता त्यांनी एक बिग लेक पाहिला. नंतर त्याचं सेकंड येईल E1, द मंकीज वेर थर्स्टी बट दे डिड नॉट ड्रिंक द वॉटर. माकडांना खूप तहान लागली होती पण त्यांनी पाणी प्याले नाहीत. आणि थर्ड वन येईल मग D1, द मंकी चीफ टोल्ड देम दॅट द लेक वॉज पजेस्ड बाय अ वॉटर डिमन. तर ना मंकी चीफ जो होता त्याने ना त्या सगळ्या मंकीजला काय सांगितलं होतं की हा जो लेक आहे हा काय झालेला आहे, त्याच्यात एक राक्षस आहे. नेक्स्ट फोर्थ वन येईल एवाला, द मंकी चीफ आस्क्ड देम टू ब्रिंग बांबू रीड्स. आणि मग आहे ना जो मंकी चीफ होता त्याने त्या बाकीच्या मंकीजला काय सांगितलं की बांबूज घेऊन या म्हणून. नेक्स्ट फिफ्थवाला कुठलं आहे ना, तर सगळ्यात लास्ट F1, द मंकी चीफ जॉईंड द बांबू रीड अँड सक द वॉटर. आणि त्यांना जे मंकी चीफ होता त्यांनी त्या सगळ्यांना बांबूंना काय केलं, जॉईन केलं आणि त्यातून ते पाणी शोषून घेतलं. सक म्हणजे शोषून घेणे. नेक्स्ट फिफ्थ झाला. सिक्स्थवाला कुठला आहे ना लास्ट, तर C1, ऑल द मंकी ड्रँक वॉटर. सगळ्या माकडांनी पाणी प्याले. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मॅच द वर्ड्स गिवन इन कॉलम A विथ देअर मीनिंग गिवन इन कॉलम B. म्हणजे A कॉलममध्ये ना वर्ड दिलेले आहेत आणि त्याचे मीनिंग B कॉलममध्ये दिलेले आहेत, ते आपल्याला मॅच करायचे आहेत. चला तर मग पाहूया. ट्रुप्सला आहे ना काय येणार, तर फोर्थवाला अ ग्रुप ऑफ ॲनिमल येणार. नेक्स्ट पजेस्टला काय येणार, तर ओन. थर्डवाला ओन येणार. नेक्स्ट एक्झामिनला काय येणार, तर फर्स्टवाला टेस्टेड. नेक्स्ट डीला काय येणार, रिअलाइज्डला सगळ्यात लास्ट फिफ्थ वन अंडरस्टूड. नेक्स्ट E1 ॲपियर्डला काय येणार, तर सेकंडवालं बिकम विजिबल हे येणार. चला तर मग क्वेश्चन नंबर 3कडे वळूया. हू स्पोक द फॉलोइंग सेंटेन्सेस, राईट द नेम इन द ब्लँक्स बिलो ईच सेंटेन्सेस. खाली आपल्याला काही सेंटेन्सेस दिलेले आहेत, हे कुणी म्हणलेले आहेत ते दिलेल्या स्पेसमध्ये त्यांचं नाव लिहा. चला तर A1, डू नॉट ईट ऑर ड्रिंक विदाउट माय परमिशन. असं कोण म्हणलं की माझ्या परवानगीशिवाय पाणी पिऊ नका किंवा खाऊ नका काहीसुद्धा. तर असं कोण म्हणलं, तर मंकी चीफ. B1, वी फॉलो युअर इन्स्ट्रक्शन्स. आम्ही तुमचे जे इन्स्ट्रक्शन आहे ते फॉलो करू किंवा पाळू असं कोण म्हणलं, तर सगळे मंकीज. C1, दिस इज माय लेक. हे कोण म्हणलं, हे माझं लेक आहे, तर वॉटर डिमन. D1, हाऊ विल यू डू दॅट. तुम्ही ते कसे कराल, तर आहे ना असं कोणी विचारलं होतं, तर वॉटर डिमनने. नेक्स्ट E1, जस्ट वेट अँड वॉच. असं कोण म्हणलं होतं, तर मंकी चीफ हा कोणाला म्हणला होता, वॉटर डिमनला म्हणला होता. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. क्वेश्चन नंबर 4, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. खाली काही सेंटेन्सेस दिले आहेत ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत. चला तर मग A1, द चीफ ऑफ द ट्रूप वॉज. कसा होता तो, ॲन इंटेलिजंट मंकी. नेक्स्ट B1, देअर वेर मेनी लेक्स इन द फॉरेस्ट विच वर पजेस्ड बाय वॉटर डेमन. हे त्याचंच कम्प्लीट सेंटेन्स होईल. C1, द मंकीज वेर टायर्ड अँड थर्स्टी बट दे डिड नॉट ड्रिंक वॉटर फ्रॉम लेक. माकडे किती जरी यांना थकली होती आणि तहानलेली होती तरी त्यांनी काय केलं, पाणी पिलेलं नाही. नेक्स्ट D1, द मंकी चीफ रिअलाइज्ड दॅट द लेक वॉज पजेस्ड बाय अ वॉटर डिमन.
Next, even when the monkeys brought the bamboo, the monkey chief joined them and sucked water. नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चन नंबर 5. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. व्हॉट डीड द मंकी चीफ ॲडवाइज द मंकीज? मंकी चीफने माकडांना काय सल्ला दिला किंवा काय ॲडवाइस केलं? तर द मंकी चीफ ॲडवाइज द मंकी not to eat any unusual fruit or drink water from an unknown lake. तर मंकी चीफने काय सल्ला दिला सगळ्यांना की कोणतेही असामान्य फळ म्हणजे अनयुज्युअल फ्रूट आणि काय अज्ञात म्हणजे अननोन असं जे लेक आहे त्याच्यातलं पाणी पिऊ नका म्हणून. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. बी. व्हॉट डीड द मंकी चीफ रिअलाइज आफ्टर वॉकिंग अलोन द बँक ऑफ द लेक? जो मंकी चीफ होता त्याने काय त्याला कळालं की तो ज्यावेळेस लेकच्या अवती म्हणजे काठाला तो फिरत होता, वॉकिंग केलं त्याने, त्याला काय रिअलाइज झालं? आन्सर आहे द मंकी चीफ रिअलाइज दॅट द फूटप्रिंट ऑफ ॲनिमल्स हॅड गॉन इन टू द लेक बट नन ऑफ द फूटप्रिंट केम आऊट. त्यांना काय कळालं त्या मंकी चीफला की जे अदर ॲनिमल्स आहेत त्यांचे काय फूटप्रिंट म्हणजे काय त्यांच्या पायांचे ज्या खुणा आहेत ह्या तलावात गेलेले तर त्याला दिसले, पण एकही पाऊल खून त्याला बाहेर येताना दिसले नाही. क्वेश्चन नंबर सी. व्हॉट वॉर्निंग डीड द डिमन गिवन द मंकीज अँड देअर चीफ? तर वॉटर डिमनने मंकी आणि मंकी चीफला काय वॉर्निंग दिली? आन्सर आहे द डिमन वॉर्न द मंकीज अँड चीफ बाय सेईंग दॅट नो वन शुड एंटर ऑर टच हिज लेग अदरवाईज ही वूड ईट देम. त्यांनी काय दिलं तर त्या वॉटर डिमनने माकडांना आणि त्यांच्या जो चीफ होता त्यांना काय सांगितले की कोणीही त्याच्या तळ्यात जे लेक आहे त्याच्यात त्यांना काय एंटर करू नये म्हणजे प्रवेश करू नये किंवा त्याला टचसुद्धा करू नये, नाहीतर तो त्यांना खाऊन टाकेल. D1. हाऊ डीड द मंकीज ड्रिंक द वॉटर? तर माकडांनी कसे काय पाणी पिले? तर उत्तर आहे त्याचं द मंकीज गॉट बांबू विदाउट नॉट्स अँड जॉईंड देम टुगेदर. दे मेड अ बिग पाईप ऑफ आउट इट अँड सक द वॉटर. त्या माकडांनी गाठी नसलेले जे बांबूज होते ते आणले आणि ते एकत्र जोडले आणि त्यापासून त्यांनी एक मोठी पाईप बनवले आणि पाणी शोषून घेतले म्हणजे सक द वॉटर. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला प्रॅक्टिस झोन हा व्यवस्थित समजला असेल. थँक्यू.